नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वेज कॅन्टीनवरती. आज आपण बनवूया खेकडे भजी, जी खायला खूप भन्नाट लागतात. तर चला पाहूया साहित्य. मी घेतलेलं आहे मीठ, तिखट, छान असा उभा चिरून घेतलेला आहे कांदा खूप मोठ्या प्रमाणातच घ्यायचा आहे. त्यानंतर घेतलेलं आहे कोथिंबीर, हळद, घेतलेलं आहे मी बेसन आणि तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ तर तुम्ही नक्कीच घ्या, कारण ना त्यामुळे आपल्या भाज्यांना कडकपणा येणार. तर कांदा जो घेतलेला आहे तो छान असा सुटसुटीत मोकळा करून घ्यायचा आहे. त्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि 15 मिनटासाठी आपल्याला तसंच ते झाकून ठेवायचं आहे. आणि जे पाणी सुटणार ना त्या पाण्यातच आपल्याला आपलं जे मिश्रण आहे ते बनवून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पाणी आपण वापरणारच नाही आहोत आणि सोडासुद्धा न वापरता आपली भाजी खूप भन्नाट तयार होणार. त्यानंतर त्या मिश्रणामध्ये टाकूया 2 चमचे बेसनाचं पीठ आणि 2 चमचे तांदूळ पीठ आणि मिश्रण हे असं एकजीव करून घ्या. छान असा कांदा बेसन मिक्स करून घ्या. त्यानंतर चवीपुरतं तिखट टाकूयात. जेवढं चालेल तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता आणि टाकूया हळद तुम्ही स्किप केली तरी चालणार. त्यानंतर टाकलेला आहे मी घरगुती मसाला आणि ओवा तर नक्कीच टाका, खूप छान टेस्ट येणार भज्यांना. त्यानंतर टाकलेला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे लोणचं. आंब्याचं लोणचं जर असणार ना तर नक्की टाका, चव खूप छान येणार भज्यांना. त्यानंतर गरम तेलामध्ये आपण आपली खेकडी भजी तळून घेणार. छान असा बघा खेकड्याचा आकारसुद्धा आलेला आहे. तर छान असा सोनेरी कलर येतपर्यंत आपण भज्यांना तळून घेऊयात. फ्लेम जास्त करायची नाही, कमीच ठेवायची, नाही तर ना ते बाहेरून तर कुरकुरीत होणार पण आतमधून कच्चेच राहणार. तर कलरसुद्धा आलेला आहे आता भाज्यांना. सो मी आता ते काढून घेणार. छान असं तेलसुद्धा निथळून घ्या आणि टिश्यू पेपरवरती काढून घ्या. भाजी म्हटली तर मिरच्या तर हवाच ना, म्हणून मी मिरचीसुद्धा तळून घेतली. आता बघा आपली भजीसुद्धा तयार आहेत. खूप छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे. खायलासुद्धा खूप भन्नाट लागतात. चहासुद्धा बनवला आहे त्यासोबत, तर या मग तुम्हीसुद्धा भजी चहा प्यायला. तर प्लीज तुम्हीसुद्धा करून बघा, खूप छान आणि टेस्टी झालेलं होतं. धन्यवाद.